तिचं पीठ कापून या ठिकाणी फोंडाघाटच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौ संजना वसंत आगरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि याचा सर्वांना आपल्याला संजना संजय आगरे मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे। याचा आम्हाला सर्वांना अभिमानी आनंद देखील होत आहे। Hello? 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून असं चित्र। ऐसी ऐतिहासिक घटनाएं राष्ट्र जीवन की चिरंजीव चेतना बन जाती है। ये पल अविस्मरणीय है, ये क्षण अभूतपूर्व है। राज्यस्तर त्यातील पहिल्या स्तराचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला संपन्न होत आहे। आजच्या या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे तो म्हणजे
शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषयाकडे जर आपण बघितलं तर शाश्वत भविष्य हा एक मुख्य विषय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि खरोखरच आजच्या आपल्याला जर विचार केला तर आपल्याला सर्वांचं जे शाश्वत भविष्य आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं की विकास आपण करतो, पण हा विकास आजची गरज बघून जर आपण या ठिकाणी केला, परंतु आजच्या केलेल्या विकासातनं भविष्यातील पिढीला त्या ठिकाणी थोडे अडथळे निर्माण होत असतील तर अशा विकासाला आपण शाश्वत भविष्याच्या दृष्टिकोनात या ठिकाणी त्याचा विचार करून त्या ठिकाणी विकास करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे हा मुख्य विषय दिलेला आहे तो म्हणजे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषय आणि एकूण 7 उपविषयावरती आपल्याला आज हे विज्ञान प्रदर्शन मांडावयाचं आहे. त्यातील दुसरा उपविषय आहे तो म्हणजे अन्न सुरक्षा आणि आरोग्य या विषयावरती आपल्याला या विज्ञान प्रदर्शनामध्ये साहित्य मांडायचं आहे. यातील हा सुद्धा जो पहिला विषय आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपण पूर्वी म्हणत होतो की माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा, परंतु कालांतराने जसं विज्ञानाने प्रगती केली. माझं नाव दिव्या नारायण पुरस्कर, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकर. तरी माझी प्रतिकृती आहे त्याचं नाव आहे मल्टीपर्पज स्लायडर. तर आपण या स्लायडरचे उपयोग जाणून घेण्याआधी आपण अगदी थोडक्यात याची रचना जाणून घेणार आहोत. तर जसं की आपल्याला इथे दिसत असेल इथे एक मोटर लावलेली आहे आणि त्या मोटरच्या अगदी समोरच आम्ही एक व्हील लावलेली. तर हा जो स्लायडर या दोरीवर आपण त्या मोटरच्या मदतीनं अडकवू शकतो आणि दोन्ही बाजूला 2 पुल्या आहेत त्यामुळे तो पुढे मागे त्या दोरीवर होऊ शकतो त्या पुल्यांनी. आता ही जी मोटर आहे ती आपण पुढे आणि मागे दोन्ही बाजूने आपल्याला फिरवता येते. त्यामुळे जशी ती मोटर फिरेल तसाच तो आपल्याला स्लायडरही दोन्ही बाजूने फिरवता येतो. त्याच्या खालीच आम्ही इथे एक ब्ल्यूटूथ स्पीकर कनेक्ट केलेला आहे, म्हणजे यामुळे आम्हाला लोकांपर्यंत सूचना पोहोचवता येतात. आणि त्याच्याच बाजूला इथे एक लाल दिवा आहे आणि त्याच्या बाजूला इथे एक वायफाय कॅमेरा आहे. तर आता हा जो स्लायडर आम्ही बनवला आहे त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे जो आपला कोकण आहे तो कोकण समुद्र किनाऱ्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या किंवा इतर वर्षभर समुद्र किनाऱ्यांवर असंख्य पर्यटक येत असतात. त्यातीलच कुणकेश्वर, शिरोडा, गणपतीपुळे ही काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. पण या समुद्र किनाऱ्यांवर बहुतेकदा आपल्याला असं ऐकायला येतं की पाण्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू होतो. तर ही जी समस्या आहे त्यामागे काही कारणं आहेत. जसं की सुट्टीच्या दिवसात असंख्य पर्यटक एका समुद्र किनाऱ्यावर जातात आणि त्यांना तिथे सांभाळण्यासाठी 1 किंवा 2च लाईफगार्ड तिथे असतात आणि त्यांना इतक्या सगळ्या लोकांना सांभाळणं थोडंसं कठीण जातं, म्हणजे शक्यच होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की कधी कधी काय होतं की जे पर्यटक असतात ते त्या लाईफगार्डच्या सूचनांकडे लक्षच देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. तर त्यासाठीच आम्ही या स्लायडरची निर्मिती केली आहे. तर जो हा स्लायडरला वायफाय कॅमेरा जोडला तर आपण काय करू शकतो, एक लाईफगार्ड जो असेल तो एका कोणत्या तरी ठिकाणी बसून त्यांच्या स्क्रीनवर या कॅमेऱ्याने टिपलेले दृश्य पाहू शकतो आणि या स्लायडर आपण संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर फिरवू शकतो. त्यामुळे जो कोण लाईफगार्ड असेल त्याला अत्यंत मोठ्या प्रदेशावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायला सोपे होईल आणि जर मदत पडली तर तो लगेच त्यांना मदत करायला जाऊ शकतो. त्याचा दुसरा उपयोग असा होऊ शकतो की जेव्हा कोणता तरी गट एक समुद्रात पोहण्यासाठी जातो आणि त्यांना एखादी व्यक्ती मागून सांगत असते की तुम्ही जास्त खोल पाण्यात जाऊ नका, तर ते काय करतात की एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष तरी करतात किंवा त्यांना होय होय म्हणतात पण ते पुन्हा समुद्राच्या खोल पाण्यात जातात. तर याच समस्येसाठी आम्ही काय केलं आहे, तर जेव्हा कोणतीतरी व्यक्ती समुद्रात खोल पाण्यात जाईल तेव्हा आपण काय करायचं, हा स्लायडर त्यांच्यापाशी पाठवायचा आणि या स्लायडरला आम्ही ब्ल्यूटूथ स्पीकर कनेक्ट केला. त्याला काय करायचं, त्याच्यातून त्यांना एक सूचना येणार की तुम्ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे तुम्ही आता मागे फिरा आणि हा लाल जो दिवा आहे ना तो तेव्हाच पेटणार. त्यामुळे वाचवण्यासाठी कृपया मागे फिरा. तुम्ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कृपया मागे.
पातळी ओलांडत नाही. तर जेव्हा पर्यटकांच्या एकदम अशा मार्गाच्या समोरच आपण स्लायडर त्यांना सूचना देईल की तुम्ही आता पुढे जाऊ नका, तर शक्यतो पर्यटक ती पातळी ओलांडणार नाहीत आणि ती त्याच्या पुढे जाणार नाही. आणि याच कारणासाठी आम्ही या स्लायडरला हा ब्ल्यूटूथ स्पीकर कनेक्ट केलेला आहे. आता समुद्रात जे अपघात होतात त्याच्यामागे अजून एक कारण आहे, तर ते कारण असे रिप करंट. तर त्या आपण पहिल्यांदा असं समजून घेऊया रिप करंट म्हणजे काय असतं. तर जेव्हा कधी तुम्ही बीचवर गेला असाल तर तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की समुद्राचं जे पाणी आहे ते किनाऱ्याच्या दिशेने वाहत असतं आणि बऱ्याच समुद्र किनाऱ्यांची रचना अशी असते की मधी बीच आणि त्याच्या दोन्ही साईडला डोंगर असतात आणि जे समुद्राचं पाणी आहे ते असं समुद्राच्या किनाऱ्याच्या साईडने येतं. पण हे जे पाणी पुन्हा रिटर्न जाताना ते एका विशिष्ट मार्गातून जातं, म्हणजे ते उलट्या दिशेने जातं, म्हणजे जमिनीकडून ते समुद्राकडे जातं. आणि हा जो प्रवाह आहे ना तो असा चटकन कोणाला तरी दिसत नाही, तो तिथे जे कोण जाणकार व्यक्ती आहेत ना त्यांनाच दिसतो. तर त्यासाठी आम्ही काय केलं आहे, एका ठराविक वेळानंतर किंवा ठराविक अंतरानंतर हा स्लायडर आपण समुद्रात सोडायचा आणि ह्या स्लायडरला आम्ही एक दोरीने एक गोया म्हणजे थोडक्यात एक बॉल कनेक्ट केला आहे, तो त्या पाण्यात सोडायचा. आणि जर हा गोया रिप करंटमध्ये नसेल तर तो पाण्याकडून समुद्राकडून जमिनीकडून ते पाणी वाहेल. पण जर हा रिप करंटमध्ये असेल तर मग त्याचं तो जो आहे पाणी ते उलट्या दिशेने वाहेल, म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे हा होईल. तर आणि अशा प्रकारे आपण रिप करंट ओळखू शकतो. पण जसं की आम्ही पहिल्यांदाच सांगितलं आहे की जो आमचा स्लायडर आहे तो मल्टीपर्पज आहे. त्यामुळे जरी आमचा मेन उद्देश हा समुद्र स्नानासाठी उतरलेल्या लोकांचं रक्षण करणं असला तरी याचे अजूनही काही फायदे आहेत. तर याचा आपण पहिला उपयोग शेतीमध्ये करू शकतो. तर शेतीचं रक्षण करण्यासाठी शेतकरी काय करतात, तर ते बुजगावणं असतं ते आपल्या शेतात ठेवतात. पण हे बुजगावणं असतं ते स्थिर असतं, त्यामुळे काही कालावधीनंतर त्या प्राण्यांना त्याची सवय होते आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुन्हा मग शेतीची नासधूस ते सुरुवात करतात. तर याच्यासाठी आपण काय करायचं, तर या स्लायडरला बुजगावणं लावायचं आणि ते यासाठी बाजारात टॉगल स्विच नावाचा एक स्विच भेटतो. तर तो या स्लायडरला कनेक्ट केल्यामुळे आपला जो हा स्लायडर आहे तो ठराविक काळाने त्याचं अंतर बदलेल, दिशा बदलेल आणि ते बुजगावणं पण त्याच प्रकारे दिशा बदलेल. आणि त्यामुळे प्राण्यांना काय वाटेल की शेतात खरंच कोणतीतरी एक व्यक्ती आणि ती फिरते. तर अशा प्रकारे आपण वन्य प्राण्यांचे शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करू शकतो. त्याचा दुसरा उपयोग म्हणजे हल्ली शेतीवर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा उपयोग केला जातो. आणि हा जो ड्रोन आहे ना तो फार खर्चिक प्रकार आहे. तर एकाची ड्रोनची किंमत असते ना तीच 10-12 लाख असते आणि शिवाय त्यात बिघाड झाली की त्याचा खर्च अजून दुसरा. आणि ड्रोन कोणीही वापरू शकत नाही, त्याला एक प्रशिक्षित व्यक्ती लागते. तर त्यासाठी आम्ही काय केलं आहे, तर एक स्लायडरला एक टाकी जोडू शकतो आणि त्या टाकीत आपण ते कीटकनाशक भरू शकतो आणि त्यानंतर स्लायडरच्या मदतीनं आपण शेतावर फवारणी पण करू शकतो. थँक्यू. इयत्ता 12वी शाळेत नाही शिकत आहे. कागद व्यायाम विचार प्रकल्पासाठी मी हा प्रकल्प केला आहे. माझा विचार आहे आपत्ती व्यवस्थापन आणि हा प्रकल्प मी शेतकऱ्यांच्या लक्षासाठी केला आहे आणि याचं नाव आहे विद्युत लक्ष. या प्रकल्पामध्ये शेतकरी व सामान्य माणसांच्या रक्षणासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे. यामध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मर, करंट डिटेक्टर, युनो आर्डिनो, GPS, रसिकल, अँटिना यांसारख्या साहित्यांचा वापर केला आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी मोठमोठी वादळे येतात, कधी मोठा पाऊस पडतो. यांमध्ये शेतीमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक पोलावरील वायरा तुटून खाली पडतात व अस्तव्यस्त पडतात. त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागांतर व विद्युत प्रवाह असतो, म्हणजेच हाय व्होल्टेज आणि हाय करंट. यांच्या संपर्कात आल्यावर तिथे राहणाऱ्या माणसांचा किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. हे कसे टाळावे यासाठी हा प्रकल्प आम्ही केला आहे. ही विद्युत पोलावरील वायर खाली तुटून पडल्यावर इथून दैनंदिन माणूस किंवा जनावर इथून प्रवास करतात. प्रवास करताना त्यांची दररोजची वाटमुळे प्रवास करतात, पण इथून वायर तुटून पडली आहे त्यांना समजले नाही. इथून प्रवास करताना त्यांना शॉक लागून मृत्यू होऊ शकतो.
त्यामुळे हा प्रकल्प केलेला आहे. यात हा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचे 220 वोल्ट AC ते 12 वोल्ट AC मध्ये कन्वर्ट करतो. हा इलेक्ट्रिक कंडक्टर आहे, त्याच्यावरून समजते की इलेक्ट्रिसिटी फ्लो होते की नाही. व हा रेडिओ ट्रान्समीटर आहे, हा रेडिओ रिसिव्हर आहे. इथून आता ही वायर इथून अशी खाली पडली का इथून या रेडिएशनद्वारे इथे रिसिव्ह होतं व इथून सिम कार्ड टाकलेलं आहे. GPS ट्रॅकरद्वारे जमीन मालकाला मेसेज जाणार की हा पोलावरील वायर कुठून पडलेली आहे व MSCB ऑफिसला मेसेज जाणार. MSCB ऑफिसने 30 मिनिटांमध्ये कोणती याच्यात कारवाई केली नाही तर त्यांच्या वेबसाईटला याची तक्रार नोंद होणार. असं केल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी विविध कोणता धोका आहे तो आम्ही टाळू शकतो. नमस्कार, मी वर्धा फणसळकर, 11वी सायन्स, कणकवली कॉलेज, कणकवलीची विद्यार्थिनी. आज मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग विषय घेऊन आले, पण मुख्य विषयाकडे वळण्याआधी मी हा विषय निवडण्याचं कारण सांगतो. आता भारतातील संपूर्ण भूभागापैकी 50%हून अधिक भूभाग असा आहे ज्याला भूकंपाचा धोका आहे. आता भूकंपामुळे आपले बऱ्याच प्रकारे नुकसान होते, पण सर्वाधिक नुकसान होते ते आपल्या घरांचे, आपल्या कन्स्ट्रक्शनचे. आता हे नुकसान टाळण्यासाठी आपण मॅग्लेव हाऊस वापरू शकतो. आता मॅग्लेव म्हणजे काय? मॅग्नेटिक लेव्हिटेशन. आता मॅग्नेटिक लेव्हिटेशन म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर 2 मॅग्नेट्सचे सिमिलर फोर्स एकत्र आणल्यावर त्यांचा जो रिपल्सिव्ह फोर्स तयार होतो त्याचा वापर करून केलेले लेव्हिटेशन म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन. आता हेच प्रिन्सिपल वापरून आम्ही हे घर बनवलेलं आहे. ही प्लॅस्टिक येलो कलरची शीट म्हणजे आम्ही अर्थ सरफेस म्हणून कन्सिडर केली. त्यावर हे सिमिलर पोल्सचे 2 मॅग्नेट्स बसवले, ते एकमेकांना रिपेल करतात, त्यामुळे घर फ्लोट होतं. आपण बघू शकतो. मी NS लावलेलं आहे, नॉर्थ साऊथ रिपेल तेच विचारतो. रिपेल कर हवेत साऊथ आलं तर रिपेल कर. म्हणून विचारलं SS लावले की. आता इथे मी पाणी ठेवते ज्यामुळे आपल्याला भूकंपाचे हादरे नीट दिसतील. हे व्हायब्रेट होताना दिसतंय आपल्याला, बाहेर आलं. भूकंप होतो असं याच्यातून काय दिसतंय? खालचं भांडं इकडे होतं मधोमध, ते त्या साईडला गेलं, म्हणजेच भूकंपाचे हादरे इथे बसत आहेत अर्थ सरफेसला, पण तेच भूकंपाचे हादरे आपल्या घराच्या बेसला बसत नाही, म्हणजेच आपलं घर भूकंपापासून वाचलं. थँक्यू. माझे नाव चारुत्तम प्रवीण पातळे. हे खास करून म्हाताऱ्यांसाठी स्टिक बनवलेली आहे. ही खरं म्हणजे आता स्नेक बाईटचे केसेस वाढले. कशासाठी स्टिक ती? ही खास करून म्हाताऱ्यांसाठी, तरुण पिढीने पण उपयोग करावा अशी माझी इच्छा आहे, पण तरुण पिढीला आज वगैरे आहे करत नाही. तर ही स्टिक खास करून कशासाठी आहे की साफ स्नेक बाईट. आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तर 50पेक्षा जास्त % स्नेक बाईटचे केसेस असतात सिटी लेवल. तर त्यासाठी हे बनवलेलं आहे. इथं खाली याला प्रेसिंग सेन्सर मिळतो. जेव्हा आपण स्टिक ऑन करतो ते सेन्सर ऑन करायला इथे स्विच दिलेली आहे. ते आपण ऑन करणार जेव्हा ठेवणार तेव्हाच ते व्हायब्रेशन होऊन खाली साप वगैरे पळतात. 5 मिनिटापर्यंत त्याच्या आसपास त्यानंतर आपल्याला लाईट ऑफ करतो. सकाळी जे मॉर्निंग ऑफला जातात म्हातारे किंवा आपल्या तरुण आता लाईट ऑफ केला जाते, तर त्यासाठी युजफुल आहे लाईट. बॅटरी घेऊन जायची गरज नाही. लाईट आपलं 2 ऑप्शन भेटतात, अप्पर आणि डिपर, शॉर्ट रेंज आणि लॉंग रेंज. दोन आपण इथे स्विचद्वारे करू शकतो. आणि या डिपरचा असा फायदा आहे की आपल्या घरी लाईट गेली तर आपण हे प्रकाशासाठी वापरू शकतो. त्यानंतर तुमचा कॉन्सेप्ट आहे फॅन. आपल्याला बाहेर जाताना चालताना गेलं तर गरमी झाली तर फॅन येऊ शकतो, किंवा दुपारच्या वेळेला आपण कुठे बाहेर गेलो तिथे आपल्याला गरमी होतो, किंवा घरात लाईट गेल्यावर पण आपल्याला फॅनची गरज पडते. त्यासाठी फॅन बसवतो. त्यासाठी फॅन बसवला एका माणसाला हा वारा पुरेसा चेक करू शकतो. पुढचा कॉन्सेप्ट आहे ब्लूटूथ.
ब्लूटूथ आपण इथून पाठवून ऑन करू शकतो आणि फोन आपला कनेक्ट करून आपलं मनोरंजन करू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढचं कॉन्सेप्ट आहे बॉटल कॅरियर. म्हणजे आपल्याला बाहेर जाताना पाण्याची बॉटल हातातून घेऊन जायची गरज नाही, आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे 10 वाली छोटीशी बॉटल होती आपण ठेवली की आपलं काम होईल. लो शुगरचं खास करून घ्यायचं आहे ते. लो शुगरला मेडिसिन किंवा चॉकलेट्स राहतात, त्यासाठी इथे आपण ट्रावल केलं इथे चॉकलेट किंवा मेडिसिन घेऊ. हे इथं क्लोज ऑफ होतं आपण इथून. त्यानंतर इथे आपण छोटीशी थैली वगैरे अशी अडकवू शकतो. त्यानंतर आपण इथे फोन चार्जिंगसाठी 2 ऑप्शन दिलेले आहे. आपण USB-द्वारे इथे फोन चार्ज होतो. USB आणल्यानंतर आपण USB नाही, USB-द्वारे 2 फोन चार्ज करू शकतो कुठलाही कंपनीचा. त्यानंतर या डिव्हाइसला चार्ज करण्यासाठी इथे आहे. डिव्हाइस चार्ज करताना आपल्या इथे इंडिकेटर आहे. इंडिकेटरमध्ये आपल्याला कळतं डिव्हाइस तेवढे चार्ज झालं आहे ते. आणि या डिव्हाइसचा चार्जिंग पिरियड आहे 90 मिनिट्स आणि 4.5 तासाचा बॅटरी बॅकअप आहे. प्लस 10,000 mAhची याच्यात बॅटरी आहे, लिथियम आयन बॅटरी आहे. त्यानंतर हे डिव्हाइसचं वेट आहे 800 ग्रॅम. Heat energy, and the heat energy we can convert into electricity, and this electricity is so much that it can run entire India for a month, and it will boost the India's economic of the electricity by many percentage. Next, if we cannot burn the garbage or we cannot have enough funds to burn the garbage, we can do that. We will take some plastics and paper and we can convert it into plastic flowers and decorative items like pots, flowers and all, and the garbage we have collected from the areas down there empty. We can put these decorative items in the areas and make the environment clean. Next, for the future reference, if we take a system and add in all the houses that a person from the head of the house take the garbage and put in the furnace, which will burn the garbage and it will produce electricity for the house for a day. If we add this system in every house, India's economic of electricity will be boosted by many percentage, and the companies who are making the electricity, they can sell their electricity to outside countries and make profit by money. And the last, I want to tell you about fertilizer. A farm requires fertilizer for making farm grow. And if we add a landfill side in the side of the farm and put their microorganism and soil layer, farmer can put their vegetable waste in the landfill side and they will make the natural fertilizer, and this natural fertilizer is more efficient than the outside fertilizer, and farmer have to don't spend any money for the fertilizer. Thank you. माझे नाव गिरीश मंगेश गोरा. माझ्या शाळेचं नाव माझ्या मार्गदर्शकाचे नाव चव्हाण श्री चव्हाण सर. आज आम्ही इथे पिकांचे संरक्षण हे प्रतिकृती बनवली आहे. ते तुम्ही इथे पाहू शकता. कधी कधी काय होतं, आपण केळीची शेती करतो, नारळाची शेती करतो, याच्यामध्ये कधी कधी माकडे येतात आणि ती नासधूस करून जातात. त्यातून आपल्याला काहीच फायदा होत नाही. त्यासाठी हे मॉडेल बनवलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. इथे मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आम्ही फक्त कार्डबोर्ड, काही वायरी, टेम्पर वायर, स्प्लिट बोर्ड आणि काही IR सेन्सर असे वापरले आहे. याच्यामध्ये होतं काय, इथे मी तिन्ही साईडला सेन्सर्स लावलेले आहेत आणि ह्या 3 बंदुका इथे हा माकड आहे. आता हे मॉडेल चालू झालं, तुम्ही इथे पाहू शकता. हे बघा, इथे IR सेन्सर चालू झाला आहे. आता इथून हा सेन्सर आहे, तो हा आहे त्याचा इमिटर आणि हा आहे त्याचा रिसिव्हर. याच्यातून जेव्हा IR याच्यामध्ये जातात तेव्हा तो सेन्स होतो आणि या ज्या 4 वायरी काढून ठेवला आहे त्याच्यामुळे तो आउट होतो, म्हणजे सेन्स होऊन त्याला पुढे सिग्नल मिळाला. आणि याच्यामध्ये होतं काय, आता मी हा सुकिरी बॉम्ब आहे ना, त्याला आपण पेटवायचं असेल म्हणजे इग्नाईट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काहीतरी त्याला स्पार्क करावं लागणार. तर मी इथे एक सीस ठेवलेली आहे, सीस, आणि त्याला मी प्लस मायनस दिल्यावरती ती जळते आणि आपला सुकिरी बॉम्ब असतो तो इग्नाईट होतो आणि जे माकड किंवा पक्षी आले असतील ते पळून जातात. सर, माझं नाव रश्मिका रावकर. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल कोंढा. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव पवन परिवर्तन ऊर्जा असे आहे. आपण दैनंदिन जीवनात जी ऊर्जा, विद्युत ऊर्जा वापरतो ती थर्मलवर आधारित असते, जिथे की जीवाश्म इंधने, कोळसा, डिझेल इत्यादीसारखे वापरले जाते. त्यामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रकल्पामुळे
कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही व हे अक्षय व सहज उपलब्ध होणारी वीज अशी जेव्हा रस्त्यावरून या गाड्या जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचा दाब निर्माण होतो. हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे या पात्यांवर आदळत होतो, त्यामुळे हे पाते फिरतात. पाते फिरल्यामुळे हा लाईट हे होतो, चार्ज होतो आणि हे पेटतात रात्रीचे होतो. यामुळे टाकाऊ वस्तूपासून हा हातमाग तयार केला आहे. त्यात ट्रेनवरच आहे आणि आपण जेवढं फोर्सने हा खेचतो तेवढंच फोर्सने तो आतमध्ये जातो, त्यामुळे आपल्याला जास्त बसवा वेळ लागत नाही. तसंच आतमध्ये गाड्या समोरासमोर पुढे माझ्या शाळेचे नाव दाखल तुम्ही करून माझ्या प्रतिकृतीचं नाव वाहन सुरक्षा व प्राणविता आणि रक्षा. जेव्हा दोन गाड्या समोरासमोर येतात तेव्हा कसे अपघात होतात, त्यामुळे मी कल्पना करून प्रतिकृती तयार केलेली आहे. जेव्हा गाडी एका वाहनासमोर येते आणि या गाडीत एअरबॅग बसवलेले आहे आणि अशी वाहन जेव्हा येते तेव्हा ह्यातून एअरबॅग ओपन होतात, त्यामुळे वाहनाला काही होत नाही. गाडीच्या आतमध्ये एअरबॅग बसवलेले असतात पण त्यामुळे फक्त वाहनाच्या आतील माणसांना काही होत नाही पण गाडीचे नुकसान होते, त्यामुळे प्रतिकृती तयार केलेली आहे. ऑफ फोंडाघाट या प्रशालेत इयत्ता 9वी शिकत आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव बहुउद्देशी नारळ सोलणे, ओढणे व किसणे आहे. या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की एकाच यंत्रणामध्ये 3 कामे होतात. पहिलं म्हणजे नारळ सोलणे, दुसरं नारळ फोडणे आणि तिसरं नारळ किसणे. त्याच्यानंतरचा उद्देश असा आहे की हा कमी किमतीत प्रकल्प होतो. त्याच्यानंतरचा असा उद्देश आहे की या प्रकल्पाला हा जो प्रकल्प आहे तो आपण पुढे आपण असं वापरू शकतो. यासाठी जी बाजारात हे मिळतं ते वापरलं आहे आणि ते धारेदार असं ते त्रिकोणी हे भेटतं बाजारात ते वापरलं आहे. आणि ही नारळ सोलण्याची मशीन. तर की हे कसं वर्क होतं बाजारभावामध्ये 2 ते 2.5 लाख किंमत आहे प्रत्येक मॉडेल्स. किडनी बघा की इतर डाग आहे वाळा म्हणून वाळा येतात आपल्याला गैरसमज बरेचसे असतात पण कापडा तो विषारी आहे त्याच्यात त्याच्यामध्ये आपण काजल म्हणतो आपल्याकडे आपल्याला काही आपण बघितलं तरी 30 ते 35 मिनिटाच्या तासामध्ये
आजच्या ह्या विज्ञान प्रदर्शनात सर्वांचं स्वागत. आणि आजच्या ह्या वर्षीच्या 2024-25 सालासाठी आपला मुख्य विषय आहे विज्ञानाचा, तो म्हणजे शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. आणि आम्ही जो आपण वापरलेला आहे तो आपण संसाधन व्यवस्थापन आणि आम्ही बनवलेले जे संसाधन आहे ते स्नेक इंडिकेटर आणि इतर संसाधने अशा प्रकारे आम्ही केलेले आहेत. आणि हे जे संसाधने आपल्याला दिसत आहेत ही यांची जर बाजारामध्ये जर किंमत काढायला गेली तर ती 2000च्या पुढे आपल्याला किंमत जास्त दिसेल. अशा प्रकारे मॉडेल्सचं आपण घेऊन शिक्षकांना आम्ही जी तयार केलेली आहेत ही पूर्णतः प्रयोगशाळेमध्ये तयार केलेली आहेत. याचं कारण म्हणजे आम्ही प्रयोगशाळा कर्मचारी जे आहोत आणि आम्ही प्रयोगशाळी कर्मचारी जे आहोत ते शिक्षकांना सहकार्य करण्यासाठी आणि मुलांची बौद्धिकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत प्रयत्न करत आहोत. आता हे जर आम्ही केलेलं आहे तर स्नेक इंडिकेटर आम्ही पहिला तयार केलेला आहे. आणि या स्नेक इंडिकेटर बाजारात किती त्याची किंमत भरपूर असते, पण आम्ही ज्याच्यात ग्रामीण भाग आणि शहरी भाग या त्या येथील जी मुलं आहेत त्यांना सापांविषयी माहिती नसते. विषारी कुठला बिनविषारी कुठला हे आपल्याला काय माहीत नसतं. आणि ते जे आपण इथं चित्र लावलेले आहे सापांची प्रत्येकाची आणि त्याच्यात आपण इंडिकेटर त्याला टच केला तर ते इथं पुरुषे लावलेले आहे. म्हणजे त्याला टच केल्यानंतर तो आपल्याला विषारी साप हा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर हरणटोळ आपल्याला एकटे सरपटोळी म्हणतात, मग त्याला गेला तो निमविषारी अशा प्रकारे आहे. नाणेटी आपल्याकडे बरेचसे आपल्या घरामध्ये इकडे आजूबाजूला फिरत असते, ही नाणेटीला जर आपण बघितलं तर तो बिनविषारी असतो. अशा प्रकारे अनेक जे साप आहेत ते बरेचसे साप आम्ही इथे चित्र लावलेले आहेत. त्या साप चित्रानुसार इंडिकेटरला आपण दाबल्यानंतर आपल्याला सहजरित्या विषारी बिनविषारी किंवा निमविषारी आहे अशा प्रकारे आपल्याला सहज ओळखता येतं. दुसरं आम्ही जे मॉडेल बनवलं ते मुलं जे आपण खाऊचे बॉक्स असतात ते आपण कचरा म्हणून टाकतो. या कचऱ्यातूनच आपल्याला मॉडेल बनवता येतील का अशा प्रकारे केलं. ते आम्ही पर्जन्यमानाचे चक्र जे आहे ते याच्यावरती आम्ही केलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण बघितलं तर सरळ आपल्याला ही वाफ दिसते हलताना. ही वाफ हळूहळू सरकते ढगाच्या रूपामध्ये. तिचा पुढे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर ते पाणी पुन्हा जमिनीमध्ये मुरलं जातं. जमिनीमध्ये हळूहळू ते पुन्हा समुद्रामध्ये येतं आणि पुन्हा समुद्रामध्ये असं त्याची पुन्हा वाफ होते. असं हे चक्र सतत चालू असतं. आणि हा डेमो आपल्याला मुलांमध्ये नमुना प्रयोग म्हणून आपला सहजरित्या वापरता येतो. त्याचप्रमाणे हे जे आम्ही मॉडेल्स तयार केलेले आहेत हे फुफ्फुसाची प्रतिकृती आहे. आणि या फुफ्फुसाच्या प्रतिकृती पण आपल्याला बाजाराभावामध्ये भरपूर किंमत आपल्याला द्यावी लागते. मग त्यासाठी आपल्याला वर्किंगसाठी 30 ते 35 मिनिटाचा तास असतो. त्या वर्किंगमध्ये आपल्याला शिक्षक वर्गामध्ये घेऊन मुलांना फुफ्फुसाची जी क्रिया असेल श्वास घेणे श्वास सोडणे हे आपल्याला सहज वर्किंग अशा प्रकारे करून आपल्याला दाखवता येतात. अशा प्रकारे हे जी मॉडेल्स आहेत हे असंच मॉडेल आम्ही किडनीचं पण केलेलं आहे. मग किडनीमध्ये रक्तवाहिन्या कसे असतं किडन्या कसे असतात तिथं मूत्राची आपल्याला क्रिया कशी होते हेही आपल्याला याच्या माध्यमातून दिसू शकतं. दुसरं आपण केलं 10वीसाठी जे असे काही प्रयोग आहेत बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर काढणे. हे आपण एक भिंग घेतो आणि त्या पट्टीच्या साहाय्याने पुढच्या वस्तू असते तिचा आपण नाभी अंतर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण आम्ही एक साधारण 2 फुट्ट्या तयार केलेल्या अशा पण याच्याला स्केल दिलेले आहेत. यातून जेव्हा आपण पाहत असतो जेव्हा आपल्याला ती समोरची वस्तू क्लिअर दिसते तेव्हा आपण ते थांबायचं असतं. ते थांबल्यानंतर जे आपल्याला मिळणारे जे स्केल असतं ते आपलं नाभी अंतर असतं. अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला तो डेमो किंवा नमुना प्रयोग वापरता येतो. अगदीच काय तर अगदी याच्यापेक्षा सुद्धा आपण साधे पुट्टे जे आहे ते पुट्टे वापरून सुद्धा आपल्याला आता बहिर्वक्र भिंग आहे याचा वापर करता येतो. म्हणजे कशा वेळेस ही पट्टी जर सरकली तर किरणाची जाणारी जी दिशा आहे ती आपल्याला सहजरित्या अशा प्रकारे त्याच्यावरनं पाहता येतात. त्या मुलाला दाखवता येतात. अशा प्रकारे बरेचसे प्रयोग आपल्याला त्याच्यावरती आता केले जातात. सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा आत येणारी त्या किरणं असतात ते कशा प्रकारे केली जातात. अशा प्रकारे आपल्याला यातूनही आपल्याला बरेचसे नमुना प्रयोग म्हणून आपल्याला दाखवता येतील. जादू घडचे वाटतं जादूचे प्रकार पण घडले जातात पण तिथं घडल्याशिवाय काही घडत नाही आणि त्याला सगळ्याला विज्ञानाचा आधार असतो. हे मुलांना त्याचं समजण्यासाठी फक्त मी 2 माझ्याकडे एक प्लास्टिक छडी आहे ज्यामध्ये एक आपल्याकडे अशा प्रकारे केल्यानंतर यातून हे झालं. म्हणजे मी जरी चमत्कार केला तरी त्याला आधार होता विज्ञानाचा. हे छोट्या छोट्या प्रयोगातून आपल्याला मुलांना सांगता येतं. असे बरेचसे जे प्रयोग आहेत. दुसरा प्रयोग आपण एवढंच काय तर आपण करवंटीपासून सुद्धा आपण विज्ञान मुलांना शिकू शकतो. ते कसं काय असतं आपला न्यूटनचा जो नियम आहे ते आपल्याला माहिती आहे. वरून सोडलेली वस्तू सर्व खाली येते हे आपल्याला माहिती आहे. पण आता याला मी सांगितलं येऊन खाली येऊ नको म्हणजे ती वरच थांबणार.
म्हणजे आपल्याला घर्षणाने कुठली वस्तू थांबवता येते हे आपल्याला याच्या पण सिद्ध करता येईल. ब्रेक मारला गाडी थांबली, ब्रेक मारला गाडी थांबली, सरळ खाली येतो. अशा प्रकारे टाकाऊतून टिकाऊ करण्याची जी कला आहे ती याच्यामुळे विज्ञानाची मुलांकडे आवड निर्माण होईल आणि आवड निर्माण झाल्यानंतर आपल्याला सहजरित्या विज्ञान शिकता येतं हा दाखवण्यासाठी आणि शिक्षकांना सहकार्य करण्यासाठी काही मॉडेल्स जे आहेत हे आम्ही टाकाऊतून टिकाऊशी बनवलेले आहेत. धन्यवाद. तालुका कणकवली 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. गणितीय सूत्रे ही गणित साहित्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना कशी समजून सांगायची याच्या वेगवेगळ्या प्रतिकृती मी तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली जी प्रतिकृती आहे शंकूच्या घनफळाने वृत्तचित्तीचे घनफळ, याच्यामध्ये जो सहसंबंध आहे शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे 1/3 πr वर्ग h आणि वृत्तचित्तीचे घनफळाचं सूत्र आहे वृत्तचित्तीचे घनफळ πr वर्ग h सूत्र आहे. या दोन्ही सूत्रामध्ये जो सहसंबंध आहे या वृत्तचित्तीचे 3 भाग म्हणजे या शंकूचे 3 भाग म्हणजे त्या वृत्तचित्तीचा भाग होणार आहे. हे आपण आता इथे या वृत्तचित्तीमध्ये आपण चुरमुरे भरूया. इकडे चुरमुरे भरूया आणि आता हे चुरमुरे आपण या वृत्तचित्तीमध्ये टाकत आहोत. इकडे इथे सांग इथे सांग इथे घालूया. आणि त्याच्यातून दोन घातली जाईल घालूया. म्हणजे आपल्याला असं दिसून येईल की 3 शंकू भरल्यानंतर आपल्याला एक वृत्तचित्ती भरलेली दिसते. याचा अर्थ शंकूचे घनफळ हे वृत्तचित्तीच्या घनफळापेक्षा 3 पटीने कमी आहे किंवा वृत्तचित्तीचे घनफळ हे शंकूच्या घनफळापेक्षा 3 पट अधिक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी प्रतिकृती आपण तयार केलेली आहे ती त्रिकोणाची एकरूपता. 2 किंवा 2पेक्षा अधिक त्रिकोण हे परस्पराशी एकरूप कधी असतात बघा. त्यांच्या शिरोबिंदूची संगत शिरोबिंदू जे आहेत A1 हा मूळ त्रिकोण आहे ABC आणि त्याचे संगत शिरोबिंदू आहेत ते A1 B1 C1 आहेत. संगत शिरोबिंदू एकमेकांची तत्वतम जेव्हा ही जी संगती आहे दोन्ही त्रिकोण एकमेकाशी तत्वतम जुळणार आहेत. त्यांचे संगत शिरोबिंदू एकरूप असतील आणि संगत बाजू एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण परस्पराशी एकरूप असतील. जर असं आपण संगती लावली शिरोबिंदूची तर ते त्रिकोण एकरूप असणार नाहीत. असे बरेचसे आपण त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. हे 4ही त्रिकोण परस्पराशी अशा प्रकारे एकरूप असणार आहे. त्यांच्या शिरोबिंदूची ही संगती आहे ती संगती विशिष्ट प्रकारे लावली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे साहित्य आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे पण या त्रिकोणाच्या साहाय्याने दाखवूया. आधी त्रिकोण आपण तयार करूया. हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचे हे 3 कोण आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे इथे. मग आता हे कोण आपण इथं सरळ कोण तयार करूया. आपणास माहीत आहे सरळ कोणांचं माप हे 180 अंश असतं. इथे तिन्ही कोण जर आपण इथे जोडले तर हा कोण मापकाची आकृती इथे तयार होते. 80 अंश होते. हे आपल्याला इथं सांगता येणार आहे. आपण कोण मापकाच्या सहाय्याने पण हे कोण मोजू शकतो. त्याच्यानंतर इथं करूया या प्रतिकृतीच्या सहाय्याने 2 समांतर किंवा 2पेक्षा अधिक समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे जे संगत कोण आहेत हे संगत कोण एकरूप असतात. हा कोण आहे ते हा कोण आहे आणि हा कोण आहे. तिन्ही संगत कोण परस्पराशी एकरूप आहेत. त्याचप्रमाणे हा संगत कोण आहे दुसरा हा संगत कोण आहे
आणि हा सुद्धा संगत कोण परस्पराशी एकरूप आहे. त्याचप्रमाणे होणारे जे विरुद्ध कोण आहेत, या कोणाचा विरुद्ध कोण हा असणार आहे. हे दोन्ही विरुद्ध कोण समान मापाचे असणार आहेत. त्याचप्रमाणे होणारे जे व्युत्क्रम कोण आहेत हा कोण आणि इथे होणारा जो हा कोण आहे हे व्युत्क्रम कोण सुद्धा एकरूप असणार आहेत. जे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदली असता होणारे संगत कोण, अंतर कोण व व्युत्क्रम कोण एकरूप असतात. तर तो व्युत्क्रम कोण पण आपल्याला एकरूप दाखवता येतील याच्यामध्ये. बघा इथं अंतरकोण जे असणार आहेत या अंतरकोणांची बेरीज 180 अंश असते. हा सरळ कोण तयार झाला म्हणजे इथं अंतरकोणांची बेरीज 180 अंश असते. हे आपल्याला सिद्ध करता येणार आहे. त्यानंतर याच प्रतिकृतीद्वारे दूरस्थ अंतरकोणाचे प्रमेय आपण इथे सिद्ध करूया. त्रिकोण ABC मध्ये कोण ACD हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हे आपल्याला याच्यामध्ये सिद्ध करता येतं. कोण CAB आणि कोण CBA या दोन कोणाच्या मापांची बेरीज म्हणजे कोण ACD हा बाह्यकोन होणार आहे. बघा इथे या कोण ABCचं माप आणि कोण BACचं माप या दोन्ही कोणांच्या मापा एवढे आपण कार्डशीट पेपर कापलेले. हे कार्डशीट पेपर जेव्हा एकत्र आपण इथे ठेवतो तेव्हा आपल्याला इथं हा जो प्रमेय आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असतं. हे इथं सिद्ध होणार आहे. व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा. इथे मध्यगा पण याच्यामध्ये खरी मध्यगा कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. आपल्याला माहीत आहे मध्यगा ही जी आहे तो गुरुत्व मध्य असणार आहे. हा गुरुत्व मध्य असणारा मध्यकेचा संपात बिंदू जो असणार आहे तो गुरुत्व मध्य असणार आहे. बघा इथे आपण या गुरुत्व मध्याजवळ जर आपण हे स्थिर ठेवायचा प्रयत्न केला तर स्थिर राहत नाही, कारण हा जो गुरुत्व मध्य आहे तो बरोबर नाही आहे. परंतु जर समजा आपण अशा प्रकारे आता ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तर हे स्थिर राहतं. याचा अर्थ हा जो गुरुत्व मध्य आहे हा गुरुत्व मध्य आपण खरा काढलेला आहे, कारण इथं त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड आहे. आणखीन आपण इथे पण पाहू शकता. बघा ही पण मध्यगा इथं काढलेली आहे. इथे पण हा बघा अशा प्रकारे ही मध्यगा आहे. परंतु जर इथे आपण हे करायचं ठरवलं या गुरुत्व मध्याजवळ तर तो गुरुत्व मध्य आपल्याला खरा आहे असं समजणार नाही आहे. परंतु या ठिकाणी हा जो गुरुत्व मध्य आहे तो गुरुत्व मध्य मात्र इथे स्थिर राहणार आहे. याच्या सांग आपल्याला असं दाखवे हा जो मोठा भाग आहे शिरोबिंदूकडील हा भाग 20 आहे आणि हा जो लहान भाग आहे तो 10 आहे. पण हा जो गुरुत्व मध्य आहे तो स्थिर राहणार आहे. लक्षात घ्या 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. 2:1 या गुणोत्तरामध्ये विभाजन होणार आहे. त्यानंतर आपण पायथागोरसचे प्रमेय सिद्ध करूया. इथे याच्यामध्ये हा कर्ण आहे आणि कर्णावर काढलेला हा चौरस आहे. या चौरसाची बाजू 17 सेंटीमीटर आहे. 17चा वर्ग 289 येणार आहे. तसेच आता इथं दुसरा आपण एक चौरस काढलेला आहे. या चौरसाची बाजू 15 आहे आणि काटकोन करणारी दुसरी बाजू आहे आणि काटकोन करणारी तिसरी बाजू आहे. बघा इथे या तिसऱ्या बाजूची लांबी 8 सेंटीमीटर आहे. काटकोन करणाऱ्या पहिल्या बाजूची लांबी 15 सेंटीमीटर आहे. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64 आणि 17चा वर्ग 289. म्हणजेच इथं 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग होणार आहे. म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपल्याला इथं सिद्ध करता येणार आहे. त्याच्यानंतर आपण आणखीन एक साहित्य पाहूया. वृत्तचित्ती आणि आयताच्या क्षेत्रफळामधला जो संबंध आहे तो आपल्याला स्पष्ट करायचा. इथे बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असणार आहे आणि वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ जे असणार आहे ते 2πr असणार आहे. जेव्हा आपण या वृत्तचित्तीला आयताला वरचा असणार आहे इथं ही असणार आहे या आयताची रुंदी असणार आहे. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच आपल्याला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ हे आपल्याला या सूत्राद्वारे सिद्ध करता येतं. याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ आणि समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे.
आता इथं लक्ष द्या. या ठिकाणी हा आयत आपण काढलेला आहे PQRS. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असणार आहे. PS ही लांबी आहे किंवा रुंदी आहे आणि SR ही लांबी आहे. जेव्हा आपण याच्यापासून समांतरभुज चौकोन तयार करणार आहोत. ABCD हा समांतरभुज चौकोन तयार झाला. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे पाया गुणिले उंची असणार आहे. D ही उंची होईल आणि BC हा पाया होणार आहे. म्हणजे जिथे उंची कापून अशी जर ठेवली आपण तर ही उंची होणार आहे. इथं आयत तयार झाला आणि कापलेला भाग जर आपण असा ठेवला तर इथं हा समांतरभुज चौकोन तयार होतो. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असणार आहे? आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना जर आपण अध्यापन केलं विद्यार्थ्यांनी तर त्यांचं जे अध्ययन आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे. यानिमित्त आपण सर्वांनी या कृतीला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. सन्माननीय जिल्हा परिषद प्रयोगशाळेचा आहे. मी वर्गावर जाऊन अध्यापन देऊ शकत नाही, पण रिकाम्या वेळेमध्ये जे काय छोटे 5वी ते 10वी याच्यामध्ये जे मॉडेल प्रयोग बनवले आहेत ते अभ्यासक्रमावरचे आहेत. माझ्या मुलांना आणि माझ्या सायन्सची चरण खारीच्या वाटेने का होईना पण मी अशा प्रयोगाद्वारे त्यांना मदत करू शकतो आणि अशा प्रकारे मी हे प्रयोग तयार केलेले आहेत. आपण प्रयोगाचं थोडंसं हे विश्लेषण केलं. आता चुंबक क्षेत्रातील आलेल्या वस्तूचं आकर्षण होऊ शकतं. मग ते कसं आकर्षण होऊ शकतं तर आपण हे बघू शकतो. आता हे सर बघा, चुंबक आहे, दोरा घातलेला आहे आणि इथे टच केलेलं नाही आहे, पण चुंबक आकर्षित करू शकतं असं हे इथे तयार केलं आहे. सर हे चुंबकीय आकर्षण आहे, आकर्षण प्रति आकर्षण 9वी 10वीला प्रयोग आहे. मग हे कसं आहे? चुंबक आहे, हे चुंबक एकमेकाला चिकटतं, बरोबर की नाही? म्हणजे आकर्षण झालं. पण ह्याला प्रतिकर्षण करायचं असेल तर आपण ह्याद्वारे करू शकतो. म्हणजे चुंबक चिकटत नाही, चुंबकाचं प्रतिकर्षण आणि आकर्षण हे आपण ह्या प्रयोगाद्वारे आपण मुलांना सांगू शकतो. त्याच्यानंतर हे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव एकमेकाला चिकटू शकतात, पण दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे एकमेकाला चिकटू शकत नाही. ह्या माध्यमातून आपण मुलांना हे दाखवू शकतो. त्याच्यानंतर चुंबक ही खेळण्यातली गाडी आहे. एक चुंबकाची पट्टी आहे, मग चुंबकावर चालणारी गाडी कार. हे अशी चुंबकावर करणं हे साधे साधे प्रयोग आहेत. मुलांच्या एक 5वी ते 10वी पर्यंत होणारे प्रयोग असे आहेत. ही हवेत तरंगणारी सिस्पेन्शन आहे. याच्यामध्ये सिस्पेन्शन घेतले, रिंग चुंबक घेतला आहे आणि अशा प्रकारे फक्त टोक सिस्पेन्शन लावलं आहे, बाकी हे चुंबक म्हणजे सिस्पेन्शन हवेमध्ये तरंगते. असा हे प्रयोग दाखवला आहे. त्याच्यानंतर हा एक प्रयोग आहे. विद्युत क्षेत्राचं चुंबकीय क्षेत्रावर आणि चुंबकीय क्षेत्रावर विद्युत होणारा परिणाम इथे 9वीला अभ्यासक्रम आहे. आपण प्रत्यक्ष मुलांना दाखवू शकतो. थांबलं की नाही? स्पर्शन करता थांबतो. असे हे कंपास दाखवलं आहे. हे एकाच ठिकाणी पट्टी चुंबक, नालाकृती चुंबक, रिंग चुंबक आणि हा कंपास असा मुलांना प्रत्यक्ष असे चुंबकातले प्रयोग मुलांना 5वी ते 10वीपर्यंत होणारे प्रयोग असे टाकाऊतून टिकाऊ असे शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे मुलांचं चुंबकाचं मनोरंजन कसं होईल आणि शिक्षकांना हे ज्यावेळी शिक्षक वर्गामध्ये शिकवतात त्यावेळी त्यांना हे प्रात्यक्षिक मुलांना कसं दाखवता येईल हे प्रयोग असे दाखवले.